जय शिवराय, जय महाराष्ट्र. आव्हानो भावांनो, पुण्यासोबत अख्ख्या महाराष्ट्राला हादरवणारी घटना 26 तारखेला पुण्याच्या स्वारगेट बस स्टँडवर पहाटेच्या सुमारास घडली. 26 वर्षीय मुलगी, तिला पुण्यावरनं फलटणला जायचं होतं. ती बिचारी बसची वाट बघत होती. तिथं एक नराधम आला, बोलला, ताई तुम्हाला कुठं जायचंय? आणि ती बिचारी मुलगी फसली, कारण तो समोरचा ताई बोलला म्हणजे आपल्यासोबत चुकीचं काम करणार नाही असं तिला वाटलं. आणि हाच फायदा त्या नराधमाने घेतला. तो तिला बोलला की फलटणची बस आज इथं नाही लागणार आहे, ती दुसरीकडे लागलेली, मी तुम्हाला दाखवतो. त्या बिचारीने विश्वास ठेवला. ती त्याच्या सोबत गेली. नंतर तिला दिसलं की बसमध्ये पूर्ण अंधार आहे. तो बोलला तुम्ही टॉर्च लावा, प्रवासी झोपलेले असतील. आणि ती मध्ये गेली आणि दरवाजा लावून तिच्यावर अत्याचार सुरू केला. आणि जेव्हा ती आरडाओरड करायला लागली तेव्हा त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. म्हणजे बघा किती नालायकपणा आहे. एखाद्या मुलीला आपण ताई म्हणतोय आणि तिच्यावर अत्याचार करतोय. सांगायचं फक्त एवढंच आहे, महाराष्ट्रातल्या माझ्या बहिणींनो, ही दुनिया नालायक आहे. आज आपल्या पुण्यामध्ये अशी घटना घडली, महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये उद्या घडू शकते. त्यामुळे तुम्ही रात्रीचा प्रवास करत असाल, कुठे एकट्या बाहेर निघत असाल, तर तुमच्या पर्समध्ये ना चाकू ठेवा, एअर गन ठेवा, केस तर केस, पण स्वतःचं संरक्षण स्वतः करायला शिका.